अहो, हे काय करताय सकाळी सकाळी? फ्रेंच टोस्ट खाणार का? मी सकाळी सकाळी तुम्हाला असं नाही खाऊन देणार. अहो, दिवसाची सुरुवात कशी काहीतरी पौष्टिक खाऊन करायची असते. तसं नाही, मला जरा भूक लागली होती ना म्हणून मी पटकन केलं. तुम्हाला भूक लागली होती तर मला का नाही हाक मारलीत? नाही नाही, मला आज ना जरा लवकर अभिज किचनला जायचं आहे. काही नवीन रेसिपीज ट्राय करायच्या आहेत. हा म्हणून घाई होती. बरं तू पूजा करत होतीस, मग त्यानंतर तू नाश्त्याची तयारी करणार, मग उशीर झाला असता म्हणून मग नाश्त्याची सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवली आहे. तुम्ही जा आवरून घ्या. तुम्ही याल तोवर नाश्ता तयार झालेला असेल. अहो, मी असताना तुम्ही स्वतः नाश्ता करून घ्यायचा. ही गोष्ट कशी पटेल मला? बरं बाबा, आजपासून दिवसाची सुरुवात तुझ्या हातच्या पौष्टिक अन्नाने करीन. मग तर झालं. बाबांनी नाश्ता केला असेल का? त्यांना गोळ्यांची आठवण करून द्यायला हवी. अगं सकाळी सकाळी हँग झाला माझा फोन. मग काय, तुम्ही एका हँडसम बिझनेसमॅनचे फोटो टाकलेत ना ग्रुपवर, म्हणून हँग झाला असणार. बाय द वे, त्या हँडसम बिझनेसमॅनचं नाव सोहम कुलकर्णी आहे बरं का. आणि मी आता त्याच्या घरातल्या लँडलाईन वरूनच बोलतेय. बोलू दे काय बोलू दे, तो काही तुझ्यासारखा रिकाम टेकडा नाहीये. बिझनेसमॅन आहे, कामं असतात त्याला, बिझी आहे तो. इतका वेळ कोण बोलत असेल फोनवर? बबड्याच्या फोनवर फोन करून बघते. अरे यार, आई कशाला फोन करते आता? आजोबांची चौकशी करायला केला असणार. तिला एक ह्यांच्याशिवाय चैन पडत नाही. बबड्या तर फोन उचलत नाहीये. परत बबड्याचं आणि शुभ्राचं काही भांडण नसेल ना झालं? अरे सोहम, तू थालीपीठ आत्ता खाशील का आजोबांबरोबर खा? हे काय करतेय? ए प्रज्ञा, तुला 2 मिनिटाचा फोन करायचा होता ना ग? 20 मिनिटं झाली आता, अजून काय बोलतेस फोनवर? अगं तुझ्या महागड्या फोनवर बोलायचंस की एवढं? अगं माझा फोन हँग झालाय, नाहीतर मी कशाला लँडलाईन वापरेन. असल्या चीप गोष्टी वापरत नाही मी. अगं काय आहे ना, चीप गोष्टींना सुद्धा बिल येतं. तू कट काय केलास? तुला शेजार धर्म वगैरे काही आहे की नाही? शेजाऱ्यांचा फोन किती वेळ वापरायचा, त्यावर किती बोलावं, हे जर तुला कळत असतं ना तर मी सुद्धा शेजार धर्म पाळला असता. शुभ्रालाच फोन करायला हवा. एवढं सगळं जर तुझ्या मोबाईलवर बोलली असतीस ना तर एव्हाना डिस्चार्ज झाला असता तो फोन. ए शुभ्रा, ही काय पद्धत झाली माझ्याशी बोलण्याची? ए प्रज्ञा, आई तुम्हाला फोन करते मी परत. अगं ऐक ना, हिने असं घाईघाईत फोन का कट केला? काय ग, तू सकाळी सकाळी आमच्या घरी येऊन बसतेस. तुझ्या घरी पण म्हातारे सासू सासरे आहेत ना? जरा मदत कर की त्यांना. त्या काकू अंगात कणकण असली ना तरी तुझ्यासाठी राबत असतात. घरी जा आणि त्यांना मदत कर. शुभ्रा, तू मला चक्क घालून देतेस घरातून? हो, तुला कळलं नाही? आजोबा आता वॉक वरून आले आणि त्यांनी तुला पाहिलं ना तर त्यांचा वेगळ्या लेवलचा संताप होईल. त्या आधी निघा आता. जातेच आहे मी. एवढं काही इन्सल्टिंग बोलायची गरज नाहीये. चला, आय एम रेडी. हा बोल. नाही 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 नाही, मी पोचतो वेळेत. तुम्ही सगळी तयारी करून ठेवा. हो, ओके ओके ओके. सावरी, हं? काय झालं? मी मगाचपासून फोन करते घरी. मला जरा बाबांशी बोलायचं होतं. मी त्यांनी नाश्ता केला का, गोळ्या घेतल्या का, चौकशी करायची होती. ओ किती वेळ झाला घरचा फोन एंगेज आहे. म्हणून मी सोहमच्या फोनवरती फोन केला तर तो फोनच उचलत नाहीये. शुभ्राला फोन केला तर तिने पटकन माझा फोन कट करून टाकला. लगेच फोन करते म्हणाली. मगाचपासून तिने फोन सुद्धा केला नाही. इतका वेळ वाट बघते मी तिच्या फोनची. तू 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 इतकी पॅनिक का होतेस? अगं शुभ्रा तिच्या सकाळच्या कामाच्या गडबडीत असेल ना, करेल ती जरा फोन. कालच्या प्रकारामुळे तू एकदम असं अपसेट होऊ नकोस. नाही, मला मान्य आहे तुला ते एकदम असं जमणं शक्य नाहीये, पण सोहम आणि शुभ्रावर जरा विश्वास ठेव. अहो, माझा विश्वास आहेच त्यांच्यावर, पण बाबांची काळजी वाटते हो. बाबांकडे बाबांचा फोन असताना तर मला पटकन त्यांच्याशी फोनवर बोलता तरी आलं असतं.
पण तो बिघडलेला फोन अजून सोहमने दुरुस्त सुद्धा करून आणला नाही. त्यालाही त्याच्या कामाचा व्याप असतो म्हणा. काय करू, खरंच काही कळत नाही हो मला. तू जरा वेळाने लँडलाईन वर करून बघ. ओके. बरं मी निघू. हो हो, निघा तुम्ही. नक्की. हो हो, खरंच निघा. म्हणजे माझी काळजी करू नका. एकदा बाबांशी बोलले ना की बरं वाटेल मला. ओके. बाय. चला आता पटापट खाऊन घ्या. आजोबा, मला पण जरा ऑफिसची गडबड आहे, त्यामुळे मी माझं काम उरकते, तुम्ही दोघांनी खाऊन घ्या. हा, हो. मी फिरायला निघालो तेव्हा सुद्धा असाच मोबाईल घेऊन बसला होता. तेव्हापासून असाच बसलाय तो. अरे ठोक्या, ए कोंबडीच्या, सगळी कामं तिच्या ऍक्टिव्हवर पडतात, दिसत नाही तुला? आई सुद्धा सगळी कामं एकटीच करायची ना. तेव्हा तिने कधी तक्रार नाही केली, हे नाही जमणार ते नाही जमणार. हिला 4 दिवसात सगळं झेपेन असं झालंय वाटतं. मूर्खासारखं काय बडबडतोय? नाही, मी बडबडत नाहीये, मी फक्त सांगतोय. आणि बाय द वे, आई नाश्त्याची प्लेट माझ्या हातात आणून द्यायची. घे खाऊन. आणि प्रत्येक वेळी ना आईंबरोबर कम्पेअर करणं बंद कर सोहम. मला ऑफिसला सुद्धा जायचं असतं, मला तिथल्याही जबाबदाऱ्या असतात, तिथली कामं असतात, मी घरातलं सगळंही बघते. खायचं असेल तर खा, नाही तर नको खाऊस. तिची किती दगदग होते, दिसत नाही तुला? पाणी. आजोबा, सावकाश. सावकाश सावकाश. सोहम, लक्ष कुठे आहे तुझं? अरे समोर पाणी आहे ना तुझ्या, मग आजोबांना देता नाहीये? तू नाश्ता ठेवला तेव्हा पाणी ठेवायचं होतंस ना. उगाच कशाला माझ्यावर ओरडतेस? एक मिनिट थांब, कुठे चाललायस तू आता? सोहम, इकडे बस आणि तुझा नाश्ता संपव. का जबरदस्ती आहे? सोहम, अभिजित सरांनी आपल्याला सांगितलंय की आपण सगळे एकत्र असू तेव्हा एकत्र बसून खायचं. एक मिनिट, कुठे बसून खायचं हे सांगणारे ते कोण आहेत ग? हे माझं घर आहे, मी हवं तिथे खाईन. आणि तसं इथे तुझी किटकिट ऐकून खाल्लं ना तर अन्नाचं विष होईल उगाच. त्यापेक्षा मी माझ्या रूम मध्ये जाऊन शांतपणे खातो. सोहम, तू गुड मॉर्निंग. अरे सर, व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज. या ना. आज सकाळी सकाळी दोघं कसे काय आलात? नाही, दोघं नाही, एकटाच आलोय. म्हटलं तुम्हाला भेटावं, जरा एक सरप्राईज द्यावं. हे बघा. हे काय आहे? ओ माय गॉड, आजोबा हा नवीन मोबाईल आहे. वाव. अरे माझ्याकडे एक मोबाईल आहे. तो चालत नाही म्हणून दुरुस्तीला दिलाय ना, आता हा वापरा. हा कसा वापरू? हे असे फोन वापरणं अवघड असतं. अहो काय अवघड नाही, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, यात 1 नंबर दाबलात की आसावरीला फोन लागेल, 2 दाबलात तर शुभ्राला लागेल, 3 दाबलात की सोहनला लागेल, 4 कारखानीस काका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कानाला लावा. अरे वायर तुटली यायची. त्या मोबाईल वाल्याने फसवलं तुला. नाही नाही, ते कॉर्डलेस म्हणतात त्याला. ते कानाला लावा, त्यातनं गाणं ऐकू येतं. हा, माझा फोटो काढ, त्या कारखानीसला पाठवतो आणि जळवतो त्याला. माझा जावई माझ्यासाठी काय काय करतो बघ. नाश्ता दे त्याला. हो. आसावरीला आज काय काय केलंय? डोसा चटणी. घ्या मग, माझ्या हातच्या थालीपीठांची कुठे चव लागणार त्यांना? नाही, आईंच्या हातचा डोसा आणि चटणी. आहा हा. राहू दे आजोबा, आपण दोघच खाऊया.
हो ना. काय डोसे कुरकुरीत झाले होते माहितीये. आणि चटणी तर आ हा हा हा. मी 3-4 खाऊन आलो. आजकाल शुभ्राच्या हातचे पदार्थ चविष्ट असतात बरं का. हो का? तू थोडं खायला हवं होतंस. हरकत नाही, पुढच्या वेळेला इथे येशील ना त्या नाश्ता करायलाच यायचं. हो. नाहीतर एक काम करा सर, येताना आईंच्या हातचं काहीतरी चमचमीत आमच्यासाठीच घेऊन या. शुभ्रा, मी आलेच हा. हो. बोल. मी निघतोय. थांब जरा, मला पैसे देऊन जा. संध्याकाळी ग्रोसरीचं सामान आणायचं. का? तुझ्याकडे पैसे नाही आहेत? माझं महिन्याचं कॉन्ट्रीब्युशन मी दिलंय सोहम. तुझ्या कॉन्ट्रीब्युशनचं काय? हे बघ, इलेक्ट्रिसिटीची बिलं आहेत, सोसायटीचं बिल असतं, आजोबांची औषधं असतात, घरचं सगळं सामान, फळं भाज्या, किती काय काय असतं सोहम. मग मी काय करू? तू असं ऐनवेळी सांगतेस, मी काय एवढे पैसे खिशात घेऊन फिरतो? ठीक आहे ना, 1 महिना मॅनेज कर ना तुझ्या पैशांनी घरचं सामान. पण मुद्दा हा आहे, या महिन्यात तू काहीही पैसे दिलेले नाहीयेस घरात. तुझ्या पगाराचं काय झालंय? प्रत्येक गोष्टीवरून काय कटकट करत असतेस ग? तुला इतकाच प्रॉब्लेम होता माझ्याशी लग्न कशाला केलंस? दरवेळची नुसती कटकट कटकट वैताग आलाय आता. हे पाणी. हा देते. हा मी सगळं ठीक आहे ना शुभ्रा? हो सर, एकदम व्यवस्थित. सोहम. ते जरा जॉब स्ट्रेस आहे ना, बाकी काही नाही. ऑल वेल सर. सर ऐका ना, मी मस्करी करत होते मगाशी. तुम्ही प्लीज माझ्या हातचं थोडंसं खाऊन जा. नाही, नको. आता खरंच भूक नाहीये. काळजी घे. येतो. शुभ्राचाच फोन असणार. कोणाचा नंबर आहे? हॅलो, कोण बोलतंय? ओळख पाहू. अगो बे, बाबा. अहो बाबा, तुम्ही बोलताय? आणि हा कुठला अनोळखी नंबर? हा माझा नवीन नंबर. माझ्या नव्या मोबाईल वरून पहिला फोन तुला केलाय मी. नवीन मोबाईल? म्हणजे सोहमनी मोबाईल आणून दिला का तुम्हाला? तो कोंबडीचा काय घेऊन देणार? माझ्या जावयाने दिलाय मला नवीन मोबाईल. सकाळी सकाळी सरप्राईज म्हणून आणून दिला. अगं बाई, म्हणजे हे आले होते का तिकडे? हो, मला काही बोलले नाहीत जाताना. माझा जावई मला भेटायला येणार, तो काय तुला सांगून येईल का? तो म्हणत होता तुला माझ्याशी बोलायचंय म्हणून. हो बाबा, हो मला खूप काळजी वाटत होती. मला विचारायचं होतं तुम्ही नाश्ता केलात का, गोळ्या घेतल्यात का. शुभ्राही गडबडीत होती आणि बबड्याही फोन उचलत नव्हता, घरचा फोन लागत नव्हता. खूप काळजीत होते हो मी. हो हो, जावई बापू आले तेव्हा नाश्ताच करत होतो. त्यालाही खाऊन दे म्हटलं, पण तुझ्या हातचे डोसे खाऊन आल्यावर तो काय खाणार? तुझ्या हातचे डोसे आणि चटणी याची स्तुती करत होता. हा त्याच्या पाककलेच्या बाबतीत सर्व जगात प्रसिद्ध आहे. पण माझ्या लेकीच्या हातच्या स्वयंपाकापुढे सगळंच फिकं आहे म्हणतो. वा, असा बरी असा मान देणारा, मान ठेवणारा नवरा तुला मिळालाय. बरं वाटतं बघ. बाबा, बाबा यांनी काही खाल्लं नाही का तिकडे? नाही ग, मी खूप आग्रह केला पण नको म्हणाला. पण तू बरी आहेस ना? बाबा, मी बरी आहे. मी नंतर बोलते हा तुमच्याशी. बरं, आता माझ्याकडे माझा फोन आहे, तेव्हा कधीही मला फोन कर. ठेवते हा बाबा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडी.
ऑल सेट? येस सर, सगळी तयारी मगाशीच झालीये. शेफ तुमची वाट बघतायत. आज नवीन रेसिपीज फायनल करायच्यात ना सर? राईट. गुड मॉर्निंग सर. हा तुमचा ब्रेकफास्ट. हे विश्वास, तू वेडायस का? सर आता एकटे असतात का? आसोरी मॅम असतात ना त्यांच्यासोबत. सर घरूनच ब्रेकफास्ट करून आले असतील. हे ते मला. मॅम मॅम वाव, खूप मस्त. बाय द वे सर, तुमच्यासाठी दुसरं काही कॉफी आणू का? नाही नको. ओके सर, मी आलोच. संदीप, झालं का लवकर? सर, ही पेस्ट्री काय मस्त आहे. एकदम टेस्टी टेस्टी. संदीप लवकर. सर टेस्ट करून बघता का? अरे संदीप, टेस्ट कुठे करतो? अरे बाहेर कस्टमर ओरडतायत. सर मी बाहेर या सर. अरे असं रे, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू आता इथे कशी काय? का सरप्राईज काय फक्त तुम्हालाच देता येतं? हा बाबांचा फोन आला होता. थँक्यू. Good. या आधी बसा इथे. बसा. सकाळपासून काही खाल्लं नसेल ना तुम्ही? तुला कसं कळलं? दिवसाची सुरुवात माझ्याच हातचं खाऊन करणार म्हटल्यावरती तुम्ही काहीही खाल्लं नसेल एवढं तरी आता ओळखते ना तुम्हाला मी. मला खरंच खूप वाईट वाटतंय हो. सकाळी मी माझ्याच विचारात होते, काळजीत होते आणि माझं दुर्लक्ष झालं. तुम्हाला असं उपाशी यावं लागलं. सॉरी हा, माफ करा मला. अरे कमॉन यार, सॉरी काय? वेडीस का तू? तुला दत्ताजींची काळजी वाटत होती आणि काळजी वाटणं साहजिक आहे. अहो त्या विश्वासला जरा एक प्लेट आणायला सांगाल का? शुअर. विश्वास, जरा प्लीज प्लेट दे ना. वा 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 वा. अशा जेवणासाठी दिवसभर उपास करायला तयार आहे. नाही हो, पुन्हा माझ्यासाठी कधी तुम्हाला असं उपाशी राहावं लागलं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. अरे यार, परत ते. सॉरी, मला कळतंय सध्या तुला दोन्ही घरांकडे लक्ष द्यायला लागतंय. त्यात शुभ्रा हे सगळं सांभाळण्यासाठी नवीन आहे. पण माझं टेन्शन घेऊ नकोस अजिबात. अरे हे घर ते घर काय वेगळं आहे का? एकच तर कुटुंब आहे आपलं. तुला कधी अस्वस्थ वाटलं, काळजी वाटली, जाऊन भेटून येत जा. मी तुला सांगतो, माझी खात्री आहे तू 5 मिनिटं जरी दत्ताजींसमोर बसलीस ना, त्यांना तुला दोघांनाही बरं वाटेल, है ना? बाबांची काळजी तर वाटतेच हो मला, पण त्याहीपेक्षा ना मला खरं सांगू शुभ्रा आणि सोहमची खूप काळजी वाटते. ही आत्ताची पिढी ना कशी अगदी रोखठोक वागणारी आहे. म्हणजे तडजोड हा शब्द माहितीच नाहीये त्यांना. एखाद्यासाठी आपलं मन मारण्यातही सुख असतं हे नाही कळत त्यांना. तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? नातं टिकवायचं असेल तर तडजोडी करावीच लागते. आणि ते नातं महत्वाचं असेल ना तर ती तडजोड करण्यातही खूप आनंद मिळतो. हे कधी कधी ना समजावून सांगितलं तरी नाही समजत. एक घाव 2 तुकडे करून मोकळं होणं किती सोपं असतं नाही? तोडणं सोपंच असतं, पण एकमेकांचा हात धरून सांभाळून पुढे जाणं कठीण असतं. तुला शुभ्रा सोहमचं टेन्शन आलंय का? तणाव खूप वाढत चाललाय हो दोघांच्या मध्ये. रागाच्या भरात येऊन जर त्यांनी काही भलता सलता निर्णय घेतला, त्यांनी काही ठरवलं तर? हे बघ, तुला जी भीती वाटते ना तसं काहीही होणार नाही. अगं नातं तोडणं इतकंही सोपं नसतं. आणि आधी त्यांची मैत्री होती, मग प्रेम झालं, आणि हे नातं आत्ता आलंय. आणि प्रत्येक नात्यामध्ये असे लहान वाद असतात. त्यासाठी एवढं टोकाला जाऊन विचार करायची काही गरज नाही काही. आणि जर त्यांना दोघांना एकमेकांना सांभाळता आलं नाहीच, आपण आहोत ना, बोलू त्यांच्याशी, समजावून सांगतो त्यांना. आणि माझी खात्री आहे तू
तू समजावून सांगितलंस ना तर दोघांनाही समजेल. इतके समजूतदार आहेत दोघं. आणि शिवाय मी आहेच. ओके, सो तुला त्या दोघांसाठी जे काय करावं असं वाटतंय ते सगळं कर. माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला. ओके.